नमस्कार. आज आपण महावाचन चळवळ 2024 याचं स्कूल रजिस्ट्रेशन कसं करावं मोबाईलच्या साहाय्याने या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अंतर्गत देखील महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असेल तर या ठिकाणी 4 गुण दिलेले आहेत. हे रजिस्ट्रेशन करणं आणि फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणं. सर्वात अगोदर तुम्ही क्रोम ब्राउझरवर या, त्या ठिकाणी फक्त महावाचन चळवळ एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. हे बघा माझं या ठिकाणी आलेलं आहे महावाचन उत्सव 2024. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे. अगोदर हे दिसतं बघा तुम्हाला स्कूल यूजर रजिस्ट्रेशन, याला या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर हेडमास्टरचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे पहिलं. नंतर हेडमास्टरचं या ठिकाणी लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी हेडमास्टरचं या ठिकाणी ईमेल ID टाकायचं आहे. या ठिकाणी आपल्या हेडमास्टर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला UDAS नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी UDAS नंबर टाकलं की बाकी सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाते. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा. समजा मी UDAS नंबर टाकला. UDAS नंबर टाकल्यानंतर बाजूला फक्त क्लिक करा. माझा स्कूल इज ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्लीज प्रोसेस टू लॉग इन. ओके, मला समजा ते लॉग इन दाखवतं आहे. पण तुम्ही जर या ठिकाणी UDAS नंबर टाकलं तर तुमचे स्कूल नेम, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, मॅनेजमेंट टाईप हे सर्व या ठिकाणी हे 4 कॉलम या ठिकाणी आपोआप येऊन जातात UDAS नंबर टाकलं की. यानंतर या ठिकाणी स्कूलचं मीडियम आपण निवडू शकतो. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू. या ठिकाणी माझी मराठी म्हणून मराठी सिलेक्ट केली समजा मी. या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करा. नेहमीप्रमाणे आपण जसं पासवर्ड करतो त्या पासवर्ड क्रिएट करा. कन्फर्म पासवर्ड, परत पासवर्ड टाका आणि सबमिट करा. एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. मी अगोदर लॉग इन म्हणजे माझं स्कूल रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मी तुम्हाला लॉग इन कसं होतात या ठिकाणी ते सांगणार आहोत. लॉग इनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी ईमेल जो आपण सुरुवातीला ईमेल टाकला हेडमास्टरांचा तोच ईमेल ID या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा. लॉग इन सक्सेसफुली दाखवतं. याला ओके करा. यानंतर आपण आपला मोबाईल डेस्कटॉप साईट करून घ्या. वरती तुम्हाला 3 डॉट दिसतात. त्या 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करा. यानंतर मोबाईल डेस्कटॉप साईट करून घ्या. यानंतर बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येते. अजून मी काय भरलं नाही म्हणून या ठिकाणी असं येते. आता या ठिकाणी हे जे क्रिएट न्यू सबमिशन हे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला. याला या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला जे 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला महावाचन उत्सव हा कार्यक्रम घ्यायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी स्टुडंट फर्स्ट नेम, स्टुडंट लास्ट नेम, स्टुडंट रोल नंबर, क्लास 3ऱ्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत असलेले विद्यार्थी, सेक्शन, लँग्वेज कोणत्या विषयात म्हणजे कोणत्या भाषेत त्यानं बनवलेलं आहे. या ठिकाणी टॉपिक त्यानं पुस्तकाचं नाव या ठिकाणी तुम्ही त्या विद्यार्थ्यानं कोणतं पुस्तक वाचन केलं त्या ठिकाणी लिहू शकता तुम्ही. अपलोड मीडिया PDF स्वरूपात करू शकता. JPG म्हणजे फोटोच्या, PNG म्हणजे फोटोच्या, व्हिडिओ, ऑडिओ असे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि मार्क अलॉट त्याला किती मार्क मिळाले म्हणजे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता बघा. 10पर्यंत आहे या ठिकाणी असं. यानंतरचा व्हिडिओ मी प्रत्यक्ष डेमो करून दाखवणार आहे. आणि खाली जो ऑप्शन दिसतो बघा सबमिट करा. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांनं जे वाचन केलेलं आहे त्याचा आपण सारांश काढलेला आहे. त्याचा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी लिहिलेलं एखाद्या पुस्तक उदाहरणार्थ तसे आमच्याही पुस्तक वाचन केलं असेल त्यातून तो काय शिकला थोडक्यात त्याचं लिहून घेतलं. त्या ठिकाणी यातून PDF आपण किंवा त्याचं लिहिलेलं या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. यानंतरचं मी व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहेत. या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत असलेले महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग याचे 4 मार्क यामध्ये आहेत. ते आपण कसे घ्यायचे हे नंतर आपण पुढील याच्यात पाहूया. या ठिकाणी मी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करतात ते दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.